हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटन कसं तयार करायचं ते शिकणार आहोत। कापडी बटन तयार करण्यासाठी असे टूल्स मिळतात। हे साचे ते जे प्लेन दिसते ती वरच्या बाजूसाठी आणि जे दोन डॉट्स दिसते ते खालच्या बाजूसाठी आहे। कापडाचं डबल फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला कापड असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं। कापड सेट करताना सर्व बाजूंनी पकडून मग मध्ये सेंटरला पकडायचं आहे आणि दोऱ्याने ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। 5 ते 6 वेळा असं दोरा गुंडाळल्यानंतर मग हे एक्स्ट्रा झालेलं कापड कात्रीने कट करायचं आहे। हे बटन बनवण्यासाठी एक अशी छोटंसं मशीन मिळतं। हे मशीन मीशोवर म्हणजे ऑनलाईन पण अवेलेबल आहे आणि ऑफलाईन पण आपण जिथे सामान घेतो, फॉल अस्तर दोरा वगैरे म्हणजे मशीन रिलेटेड सामान ज्या दुकानामध्ये मिळतं तिथेसुद्धा हे मशीन इझी मिळून जाईल आणि किंमत पण खूप रिझनेबल आहे। मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा हे मशीन 1100 रुपयाचं होतं। आता भाव खूप वाढलेत सगळ्याचे, तर माहीत नाही, मे बी 1500पर्यंत वगैरे असेल याची प्राईस आता। आणि असे टूल्स मिळतात आणि ह्या बटन साईजमध्ये 3 साईज असतात, त्यातला हा 2 नंबरचा साईज आहे। खाली आपण ते 2 छिद्रांवाली प्लेट आहे ती टाकलेली आहे आणि हे वरच्यावर ठेवलेलं आहे। आणि आता हे असं मिळतं ना, वरच्या बाजूने जे लावायचं ते एका बाजूने खोल खड्डा असतो, एका बाजूने प्लेन असतं, तर ती खड्ड्याची बाजू आपल्याला त्याच्यात अशी वरतून टाकायची आहे, म्हणजे ती बरोबर त्या बटनला कवर करते। आणि मग हे असं उलटं त्याच्यावर सेट करायचं आणि वरतून दाब द्यायचा आहे। 1-2 वेळा जोरात दाब दिला की बटन पॅक होतं। आता हे बटन आपण कापडावर लावणार आहोत, त्यासाठी काय करायचं आहे, हे ग्लूने पण चिटकवता येतं, ग्लूगनने पण चिटकवतात। म्हणजे रेडीमेड आपण जे कपडे घेतो त्याला काही शिवलेलं नसतं, ते ग्लूगनने चिटकवून देतात। पण आता आपण हे घरी काम करतो आणि कस्टमरला द्यायचं तर कसं थोडं व्यवस्थित, त्याच्यासाठी काय करायचं, 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे सुईमध्ये। दोरा खालून वरती घेतला आहे मी कापडाच्या वरून, नंतर बटनमधून टाकलं आहे आणि पुन्हा थोडंसं अंतर सोडून, जेवढं त्या 2 डॉटमध्ये अंतर आहे तेवढं अंतर सोडून परत खालून सुई घेतलेली आहे। आणि आता याला हाताने गाठ मारून द्यायची आहे फक्त। दोरा 4 पदरीत घ्यायचा आहे, कारण बटनमधून एकदाच दोरा घालता येतो। आणि बघा किती व्यवस्थित दिसतंय। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा।